शुभेच्छा आणि नवीन वर्षात चांगला विषय सुरू केल्याबद्दल रामेती कोल्हापूर आणि आवळे साहेबांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद. आपण पाहतो थँक्यू आता सर. सगळ्याकडे निर्यातक्षमवर आपण आता खूप फोकस केलेला आहे. आपल्याला निर्यातक्षम ओळख निर्माण करायची झाली तर काय तयारी करणं गरजेचं आहे. आता हळूहळू एक एक स्टेप पुढे जायचं. आता आपण बागेची नोंदणी केलेली आहे, निर्यातक्षम बागेचे बागायतदार तयार केले आहे, निर्यातही व्हायला लागलेले आहे. निर्यात होत असताना ज्या काही आता फ्युचरमध्ये येणाऱ्या आव्हानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक आव्हान आहे की जी मागणी आहे की लोकांना आता बाहेरला देशांना ग्लोबल गॅप सर्टिफाईड फार्म मधला माल पाहिजे. हे ग्लोबल गॅप काय आहे, त्याचा कन्सेप्ट काय आहे, ते त्या पद्धतीने आपल्याला आता ग्लोबल गॅप मध्ये शेतकऱ्याला जर कन्वर्ट करायचं झालं तर काय करावे लागेल. कारण आता पुढे काळाची गरज जी म्हणतो आपण ती झाली. आता एक एक स्टेप आपण एक स्टेप पुढे केलं की अजून एक स्टेप पुढे जावंच लागते आपल्याला. आणि म्हणून त्या अनुषंगाने हा एक विषय फार महत्वाचा आहे, त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्टही आहे. पण अजूनही म्हणावं तसं मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये कन्वर्ट झालेलं नाही. जसं आपण आता द्राक्षाचं उदाहरण गेलं तर 2005-6 साली एक साधारणतः 500 शेतकऱ्याला घेऊन आपण सुरुवात केली होती ग्रेपनेटची. आज आपण 45,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. ही आपली स्ट्रेंथ तयार झालेली आहे. तसं आता ग्लोबल गॅप मध्ये सुद्धा बऱ्यापैकी 4-5 हजार शेतकरी आज याच्यात कन्वर्ट झालेले आहेत. पण तिथं न थांबता आपल्याला जेवढी आज निर्यातक्षम ग्रेपनेट मध्ये शेतकरी नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्याला एक स्टेप पुढे ग्लोबल गॅप मध्ये आणणं आणि त्याला कन्वर्ट करणं ही सुद्धा, कारण ती सुद्धा आज एक आपल्या बागेची मालाची विश्वासार्हता ओळख तयार करून देणे. मग हा कन्सेप्ट काय आहे, तो करण्यासाठी काय तयारी केली पाहिजे. जसं आपण एक्सपोर्टेबल शेतकऱ्याची ओळख निर्माण करण्यासाठी आपण त्याला सगळ्या प्रकारचे तयार झालेले आहेत. आता तो त्यालाच पुढे जाऊन पासपोर्ट जो लागतो किंवा विजा लागतो आपण म्हणतो, तसं आता ग्लोबल गॅप म्हणजे निर्यातक्षम मालासाठी विजा किंवा पासपोर्ट आहे. म्हणजे त्याला स्पेशल एक एंट्री मिळते, एक विश्वासार्हता मिळते ऍडिशनल त्या अनुषंगाने. आणि त्याची मागणी आता जास्तीत जास्त होताना दिसते. म्हणून आपण जर पाहिलं तर आज निर्यातीमध्ये महत्वाचे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसमध्ये क्वारंटाईन रेग्युलेशन, पेस्टिसाइड रेसिड्यू, फूड सेफ्टी, क्वालिटी पॅरामीटर, ट्रेसिबिलिटी, हे पाचही गोष्टीचं कंप्लायन्स कुठं मिळते तुम्हाला, ग्लोबल गॅप मध्ये मिळते. म्हणजेच आता आपल्याला क्वारंटाईन किटचंही आपल्याला नियंत्रण करायचं आहे, पेस्टिसाइड रेसिड्यू तरी त्यामध्ये मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आहे, क्वालिटी पॅरामीटर हे आलंय आणि ट्रेसिबिलिटी बी आहे. म्हणजे पाचही मुद्दे ज्याच्यामध्ये आपण 100% अश्युरन्स देतो. आता आपण काय केले, पहिले 4 मुद्द्याचं अश्युरन्स ट्रेसिबिलिटी मध्ये देतो. आता ह्या ग्लोबल गॅप मध्ये पाचीची हमी देतो आणि हे आता थर्ड पार्टी सर्टिफिकेशन आहे. लवकरच हे सगळ्यासाठी कंपल्सरी WTO मध्ये हे होणार आहे. आता काही युरोपियन युनियन, काही देश याची मागणी करतात, काही पार्टी मागणी करतात. पण भविष्यामध्ये जे आपण म्हणतो की भविष्यामधलं खरं चॅलेंजेस काय आहे एक्सपोर्ट मधलं, जितकं आपण तयारी करत गेलो तर नवीन नवीन गोष्टी येतात. आता फूड सेफ्टीला का महत्व प्राप्त यायला लागले, कारण ग्राहकाला मी जे काही माल खातो किंवा माझ्या देशात जो माल येतो तो सुरक्षित पद्धतीने उत्पादित केलंय का, शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने काळजी घेतली का, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ग्लोबल गॅप मध्ये विशेष महत्व दिलं आहे. पण हे सेफ्टीचं महत्व देत असताना मग ह्याही गोष्टी पाहिल्या जातात, क्वारंटाईन, पेस्ट डिसीज कंट्रोल करणे, रेसिड्यूज हे करणे आणि क्वालिटी पॅरामीटर. आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण ट्रेसिबिलिटी मध्ये फार्म रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये ते करतो. काही आपण त्यामध्ये फक्त फार्म रजिस्ट्रेशन मध्ये आपण रेसिड्यूवर जास्त फोकस केलेला आहे. पण या ग्लोबल गॅप मध्ये आपण क्वालिटी आली, फूड सेफ्टी आली, सगळ्याच गोष्टी आल्या. आणि म्हणून हे एक चांगलं सपोर्ट करणारं डॉक्युमेंट आहे. आणि ते आता आपल्याला त्याच्यावर सुद्धा फोकस करणे आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी ऍटलिस्ट एक तरी शेतकरी किंवा एखादा गट तुमच्या कार्यक्षेत्रातील ग्लोबल गॅप मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ही अचिव्हमेंट आहे तुमची. ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, हा कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे NHM मध्ये स्कीम सुद्धा आहे. आणि आज आपल्याकडे स्मार्ट योजना आहे, बऱ्याचशा आता आपण म्हणतो अग्री एक्सपोर्ट पॉलिसी मध्ये आहे. ह्याच गोष्टीला सपोर्ट करायला तयार आहे गव्हर्नमेंट. आता एका बाजूने अशा ऍडव्हान्स सर्टिफिकेशनला गव्हर्नमेंट सपोर्ट करायला तयार येत असेल तर आपणही त्या शेतकऱ्यांना त्या कन्सेप्टकडे वळवणे, त्याला त्या योजनेचा फायदा घेऊन कन्वर्ट करणे आणि हे आपल्या मालाची, आपल्या बागेची ओळख निर्माण करणे आणि ती आज ग्लोबल मार्केटमध्ये त्याला स्पेशल एंट्री
आणि आज आपण जर पाहिलं आपले स्पर्धक देश जे आहेत, वेगळ्या देशातून माल वेगळ्या देशात जातो इम्पोर्ट करणाऱ्या, बऱ्याच देशांनी ह्याची हमी द्यायला सुरुवात करायला लागली आहे. आता इतर देश जर ग्लोबल गॅपची हमी देत असतील तर आपण मागे राहून चालेल का? कारण स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक जण म्हणतो माझा माल इतरांपेक्षा का चांगला आहे. यस, मी ह्याही सगळ्या गोष्टीची हमी देतो, हे का सर्टिफिकेट आहे. तसं आता आपल्याला ह्याच्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्राची ओळख जर पाहिली, आज नुसतं द्राक्ष डाळिंब सगळ्याच पिकासाठी आता ग्लोबल गॅपकडे वळणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र स्टेट हे फलोत्पादन स्टेट म्हणून पुढे यायला लागले. द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, केळी आहे, भाजीपाला आहे आणि विशेषतः ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन फळ आणि भाजीपाल्यामध्ये घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण त्यामध्ये आपल्याला या सगळ्या बाबीची हमी द्यावी लागते. रेसिड्यूची हमी द्यावी लागते. जे आपण आज एक्सपोर्ट नंबर 1 आहोत त्यामध्ये ते टिकूनही ठेवायचं आहे. रेसिड्यूची हमी द्यायची आहे, ट्रेसिबिलिटीची हमी द्यायची आहे आणि त्यासाठीच आपण स्ट्रॉंग ट्रेसिबिलिटी नेट तयार केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं ट्रेसिबिलिटी नेटमध्ये जवळपास 75,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे देशामध्ये. त्यातले 60,000 आज महाराष्ट्रातले आहेत. आता या 60,000 पैकी आज आपण 5,000 पर्यंत पोहोचलेलो आहे. मग आपलं टार्गेट काय आहे? जेवढे आज ट्रेसिबिलिटी मध्ये शेतकरी नोंद करतील फार्मचे रजिस्ट्रेशन, तेवढ्या शेतकऱ्यांना आपला ग्लोबल गॅप मध्ये आणायचं. हे काय अवघड नाही, हा टास्क आहे आपला. मग ते तयार करण्यासाठी मग इंडिव्हिज्युअल करायचं का ग्रुपनी करायचं? समजा छोटा शेतकरी असेल त्याला ग्रुपनी करायचं. 10 शेतकरी एकत्रित येऊन एक ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन घेऊ शकतात. तर मोठा शेतकरी असेल 4 एकर, 10 एकर, 5 एकर, तर तो इंडिव्हिज्युअली घेऊ शकतो. तर तशा गरजेनुसार आपल्याला हा कन्सेप्ट प्रमोट करायचा आहे. आणि आज महाराष्ट्राची ओळख जसं निर्यातक्षम उत्पादन करणारा, रेसिड्यू फ्री उत्पादन करणारा आणि पुढे चालून जास्तीत जास्त ग्लोबल गॅप सर्टिफाईड प्रमाणित उत्पादन निर्यात करणारा राज्य म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर याचा फायदा आपल्याला एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केट सगळीकडे होतो. आणि त्याला जोडून आता आपल्याला अजून काय जोड करायचं, आपल्याला ज्या पिकाला जीआय मानांकन मिळाले आहे जीआयचाही आपला सपोर्ट घ्यायचा आहे. म्हणजे जेवढे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे व्यवस्थित सगळे असतील त्याचा निश्चित फायदा जो आपण म्हणतो ब्रँडिंग, आज विकेल ते पिकेल, बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्याला उत्पादनाचा आपला स्ट्रॅटेजी करायचा आणि उत्पादन केलेला माल मार्केटच्या गरजेनुसार आपली हमी देणे. मग जीआय आहे, ग्लोबल गॅप आहे, एगमार्क आहे, रेसिड्यू फ्रीचा आहे, फार्म रजिस्ट्रेशन आहे. एवढ्या गोष्टी जर सपोर्ट असतील त्या मालाबद्दल, तो माल स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा उठून दिसतो आणि त्याला प्रीमियम प्राइस मिळते आणि मागणी वाढते बाहेरची ग्राहकाची. ही स्टेटस आपला ब्रँड आपल्याला तयार करणं गरजेचं आहे आणि हळूहळू आपण करायला लागलो आहोत. पण हे स्केलिंग वाढवणं गरजेचं आहे आणि ते जर आपण केलं तर मार्केटिंग करणं सोपं जाणार आहे. आणि म्हणून आता जर खरा कोणता टास्क आपल्याला अवघड आहे तो आहे मार्केटिंगचा. आणि मार्केटिंग मध्ये आपला माल जरी चांगला असला पण त्याला जर ट्रेडिंग करायचे असेल त्याला सपोर्ट डॉक्युमेंटेशनचं पाहिजे, एक्स्ट्रा हमी पाहिजे, सेफ्टीची हमी पाहिजे, क्वालिटीची हमी पाहिजे, रेसिड्यूची हमी पाहिजे आणि ते आहे याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. आणि ते आपल्याला आता करता आलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर आता ह्या गोष्टीवर आपल्याला विशेष जोर देणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन काही प्रमाणात, पण एक्सपोर्टचा जर विचार केला ऑर्गॅनिक पेक्षाही रेसिड्यू फ्री, रजिस्टर्ड फार्म आणि ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. आता प्रोसेस प्रॉडक्ट असेल तर हासप सर्टिफिकेशन, पुढे मागे आपण हासप सर्टिफिकेशनवर घेऊया. हासप सर्टिफिकेशन काय आहे? जसं आपण बागेला ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन घेतो तसं आपल्या प्रक्रिया केलेल्या युनिटला सेफ्टी आणि सॅनिटेशनचं प्रमाणपत्र म्हणजे हासप सर्टिफिकेशन. ते कसं घ्यायचं, कोण देते, काय प्रोसिजर आहे, हे जर आपल्या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काही प्रोसेसिंग युनिट असतील, छोटे छोटे का असणार, त्या युनिटनी जर सेफ्टी आणि हासप सर्टिफिकेशन घेतलं आणि त्या प्रॉडक्टवर हासप सर्टिफाईड युनिट मधला माल म्हणल्यानंतर ग्राहक त्याच्यावर विश्वास ठेवून तो घ्यायला लागतो. आज तुम्ही मार्केटमध्ये जर गेला मॉलमध्ये बऱ्याचशा इम्पोर्ट केलेल्या मालावर हे सर्टिफिकेशन दिसते. म्हणून आपल्याला सुद्धा ग्राहकाला विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. पॅक हाऊस ॲक्रेशन आहे, रेसिड्यू टेस्टिंग आहे, पेस्ट रिस्क अनालिसिस आहे, सोर्स ऑफ ओरिजिन आहे. आता हळूहळू आपण एक एक गोष्टी कंप्लाय करायला लागलो आहोत. म्हणून बेस आपला फार्मचा जो बॅकवर्ड लिंकेज म्हणतो त्याला जर स्ट्रॉंग करायचा असेल फ्रेश मालाचा तर त्यासाठी फार्मचं ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, जसं आपण ऑफिसला आयएसओ घेतो, एक काम करण्याची पद्धत आणि एक आपल्या कंपनीची ओळख विश्वासार्हता, तसं ग्लोबल गॅप हे फार्मच्या मालाची ओळख, सुरक्षितेची ओळख, सुरक्षितता, सेफ्टीच्या दृष्टीने तो फार्म त्यांनी मेंटेन केलेला आहे, ही आम्ही देणे.
आणि म्हणून आज आपण ग्लोबल गॅपवर बघणार आहोत. आता ह्या ग्लोबल गॅपमध्ये जर पाहिलं तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टीवर विशेष फोकस केला जातो. काय उत्पादनापासून ते रिटेल चेन पर्यंत. पण फोकस जो आहे तो उत्पादनामध्ये युरोप गॅप, त्याचं नाव होतं ग्लोबल गॅप. क्वालिटी कंट्रोल इन पॅकिंग, सगळ्या गॅप म्हणजे गुड कोड ऑफ प्रॅक्टिसेस ऑफ युरोप गॅप, म्हणजे गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कोणत्या शेतीमध्ये अवलंबच्या. आजही बरेच शेतकरी अवलंब करतात पण त्याचं सर्टिफिकेशन नाही, आणि ते सर्टिफिकेशन असेल तर त्याचा विश्वासार्हता आणि हमी देऊ शकतो. म्हणून आता ऍडव्हान्स सर्टिफिकेशन जे शेताला लागते ते म्हणजे हे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. आणि मग पुढे त्या सर्टिफाईड फार्मचं, जसं आता इथं मी सांगितलं प्रोसेसिंग युनिट आहे, त्याला हा सर्टिफिकेशन घेता येते. मग कोल्ड चेन आहे, टेम्परेचर आहे, ट्रान्सपोर्ट आहे, सगळ्या गोष्टी आता आपण कोल्ड चेन फार्म टू फोर्क म्हणजे उत्पादनापासून शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंतची रिटेल चेन डेव्हलप करणे आणि ते आम्ही उत्पादनापासून ते ग्राहकाला देणे आणि ही चेन सगळी. आता ग्राहक म्हणतो मला सुरक्षित अन्न पाहिजे. आता सुरक्षित अन्न कुठून तयार होते, कोण उत्पादन करते, शेतकरी करतो. मग करतो तो खरंच सुरक्षित आहे का, असेल तर कशाच्या आधारे समजायचं, मग त्याच्याकडे काही डॉक्युमेंटेशन आहे का, आणि ते करण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. या हमीची आता मागणी जास्त वाढणार आहे. म्हणून आता बाजारपेठेच्या गरजेनुसार मागणीनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये त्या उत्पादनामध्ये बदल बरोबर डॉक्युमेंटेशन मध्ये जर आपण हमी द्यायला लागलो तर तो स्पर्धेच्या बाजारात तो टिकून राहील आणि प्रीमियम प्राइस मिळेल, आपोआप मिळणार नाही. म्हणून आपले जे स्पर्धक ह्या पद्धतीने तयारी करत असतील तर आपण कुठलीच तयारी न करता आपण पुढे जायला लागलो, नुसत्या क्वालिटीवर आपण स्पर्धेत टिकणार नाही. क्वालिटीला जोड, डॉक्युमेंटेशन, सेफ्टी, सॅनिटेशनची देणं गरजेचं आहे. म्हणून गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आता त्यापूर्वी युरो गॅपचं ग्लोबल गॅप झालं आणि इंडिया गॅप सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केलेलं आहे, त्याचंही आपलं सर्टिफिकेशन करता येते. प्रोसेस असेल तर हासप सर्टिफिकेशन, हजार्ड आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, आणि मॅन्युफॅक्चरिंग गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, प्रोसेसिंग मध्ये उत्पादनाच्या चांगल्या पद्धती. हे काही कन्सेप्ट नवीन नाहीत पण ह्या जुन्या कन्सेप्टला आता महत्व आलेलं आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, स्टँडर्ड हायजेनिक प्रॅक्टिसेस, गुड डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस, या सगळ्या गोष्टी चांगल्या आपण काय करतो, करायला पाहिजे ह्याचं डॉक्युमेंटेशन बनवलेलं आहे. त्या पद्धतीने करून त्याची हमी देणे हा आता फूड सेफ्टी मधला महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून आज पॅकआउटचं ऍक्रेडिटेशन आहे, पॅकिंग, रिडिंग, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोरेज मध्ये सेफ्टीची काळजी घेणे, तसंच फार्म मध्ये उत्पादन करताना सुद्धा कॉन्टॅमिनेशन होऊ नये ह्या दृष्टिकोनातून पाण्याचा सोर्स आहे, सगळ्या गोष्टी, लेबर, या सगळ्या गोष्टी करतोय आपण, फॉलो करतोय, त्याचं हमी देणारं म्हणजे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आहे. आणि त्यालाच अनुसरून मग त्याची हमी देण्यासाठी आपण पहिली स्टेप काय सुरू केलेली आहे, फार्मचं रजिस्ट्रेशन करतोय. जवळपास 50% ह्या फार्म रजिस्ट्रेशन मध्ये आपण ह्या गोष्टी कंप्लाय करतोच ऑलरेडी. मग अजून राहिलेल्या 50 गोष्टी, जर 50% जर गोष्टी आपण फॉलो केल्या तर ग्लोबल गॅप मिळायला काहीच अडचण येणार नाही. म्हणजेच आपला बेस तयार झालेला आहे. आता आपण आपलं ग्रॅज्युएट झालेलो आहे, आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. मग ते घेतलं तर तुम्हाला अजून त्याचा चांगला फायदा होणार आहे. आणि म्हणून आता आपल्याला एक स्टेप पुढे ग्लोबल गॅपकडे वळणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या मालाची, बागेची ओळख आज ट्रेसिबिलिटी नेट मधून तयार केलेली आहे. आणि तसं आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 75,000 शेतकऱ्यांनी आज निर्यातक्षम उत्पादन करणारा शेतकरी म्हणून नोंदणी करून ओळख निर्माण केलेली आहे. त्यातले जवळपास 60-65,000 शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. आणि म्हणून त्यामध्ये आता आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आजचं चित्र जर पाहिलं की आता हे ट्रेसिबिलिटी नेटमध्ये मला आता ग्रेप नेट आहे, अनार नेट आहे, सिट्रस नेट आहे, मँगो नेट आहे, व्हेज नेट आहे, बिटल नेट आहे. आणि आता व्हेज नेट मध्ये 46 पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आता रिसेंटली 1 तारखेपासून अपेडानी ओनियन नेट चालू केलेलं आहे. कांद्याचं सुद्धा आता तुम्हाला नोंदणी करता येते, खास कारण कांद्यामध्ये डाटाबेस तयार होत नाही, तो सुरू केलेला आहे. आणि आता बरेचसे फळ पिकं आहेत ह्या व्यतिरिक्त, हे आता आपण ठराव केलं तर त्यासाठी सुद्धा अदर फ्रूट नेट चालू केलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला कुठे इतर ह्या व्यतिरिक्त जर कोणतं फळ पीक असेल, त्याला नोंदणी करायची असेल तर अदर फ्रूट नेट मध्ये जाऊन तुम्ही त्या बागेची नोंदणी करू शकता. म्हणजे हे डाटाबेस तयार करणं आता इथून पुढे फार महत्वाचं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास इव्हन विड्याची पानं, बिटल नेट
त्याची आता आजच मी अग्रवन बातमी वाचली, सांगली जिल्ह्यामध्ये आज पानमळ्यांची आता काढणी चालू झालेली आहे. पण हे काढणी, हे पानमळे कोण शेतकरी आहेत, कुठं करतात, कशा पद्धतीने आहेत, त्याची ओळख लोकांना माहित नाही. इथंच मला सांगलीमधल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्या शेतकऱ्यांची बिटल नेट मध्ये नोंदणी करून घ्या, डाटाबेस तयार होईल आणि जे काही परचेसर आहेत, इतर राज्यातले आहेत, बाहेरच्या देशाला पाठवणारे आहेत, त्यांना ताबडतोब त्यांच्याशी डायरेक्ट मधला मिडलमॅन दलाल कमी करून त्या शेतकऱ्याकडून ते डायरेक्ट घ्यायला तयार होणार आहेत. ही ओळख निर्माण करा आणि ऑलरेडी ते सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. आज आपल्या राज्यामध्ये फक्त बुलढाण्यामधल्या एका शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, त्या साईटवर आहे. आणि 139 आज जे नोंदणी झालेली आहे ती कलकत्त्यामधली आहे. कलकत्त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात पानाचा खपई आहे आणि तिथं उत्पादनही होते. महाराष्ट्रामध्ये आहे, सांगली आहे, उस्मानाबाद आहे, सातारा आहे, बुलढाणा आहे. ह्या भागामध्ये पारंपरिक पद्धतीने खूप वर्षापासून नागवेलीच्या पानाचं उत्पादन घेतलं जातं, पण ते संघटित नाहीत आणि ते व्हावं आणि त्यालाही 4 पैसे जास्त मिळावेत या दृष्टिकोनातून बिटल वाईन नेट चालू केलेले आहे. त्याचाही तुम्ही सुरुवात करा, सेम प्रोसिजर आहे. घेऊन माहिती घेऊन त्या साईटवर भरा, त्याला सर्टिफिकेट इश्यू करा आणि त्याची लिस्ट, उत्पादन करणारी कोण आहे म्हणल्याबरोबर तुम्हाला सांगलीमधल्या सगळ्या शेतकऱ्यांची यादी नंबर सहित लोकांना उपलब्ध होते. आणि इथले घाऊक व्यापारी सुद्धा मिडलमॅनच्या ऐवजी त्या शेतकऱ्यापर्यंत अप्रोच करून घेऊ शकतात. हेही प्लॅटफॉर्म आपण केलेले आहे. म्हणजे आता हळूहळू सगळ्याच फळ पिकासाठी आपण ट्रेसिबिलिटी नेट डेव्हलप करतोय आणि आता बनाना नेट सुद्धा कार्यवाहीत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ट्रेसिबिलिटी नेट मधून आपल्याला ग्लोबल गॅप मध्ये जायचं आहे. का जायचं आहे आता आपण बघितलेलं आहे. व्हॉट इज गॅप, गॅप म्हणजे काय. आता ह्या जसं आज आपण पाहतो ट्रेसिबिलिटी नेट मध्ये आपण ग्रेप नेट, अनार नेट, मँगो नेट या सगळ्या टिप ऑफ द टंग झालेले, कारण त्याचं अनुकरण केलं, त्याचं महत्व कळालं, दोघालाही कृषी विभागालाही कळालं आणि शेतकऱ्यालाही कळालं. मग आता एक स्टेप आता पुढे अजून आपल्याला जायचं आहे, थांबायचं नाही. तर गॅपवर आता आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. जसं आपण पूर्वी IPM वर फोकस करत होतो, गॅप मध्ये सगळेच कन्सेप्ट येतात. सगळ्यांचा इंटिग्रेटेड अप्रोच आहे. गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे काय, इंटिग्रेटेड गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणायला हरकत नाही. एकात्मिक चांगल्या पद्धतीचा अवलंब करणे. मग आता हे कशा पद्धतीने करायचं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि ही गॅप इंटरनॅशनली रिकग्नाइज प्रोसिजर प्रमाणे करायचं आहे. फक्त आपण आता करतो आपल्या पद्धतीने करतो. ग्लोबली ऍक्सेप्टन्स जे SOP तयार केले आहेत त्या पद्धतीने केलं तर ह्या गॅपचा सर्टिफिकेशनचं आपल्याला बाहेरच्या देशामध्ये ऍक्सेप्ट केलं जातं, त्याची विश्वासार्ह ठेवली जाते. म्हणून आपल्याला गॅपकडे वळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज ते युरोप गॅप होता, त्याचं ग्लोबल गॅप का झालं. युरोप गॅप म्हणजे युरोपियन रिटेल गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. सुरुवातीला युरोपियन युनियन मधली जी रिटेल चेन आहे, जे विक्री करतात ग्राहकापर्यंत आयात करून, त्यांनी तिथल्या ग्राहकाला हमी देण्यासाठी एक स्वतःची एक पद्धत निर्माण केली. आम्ही जे तुम्हाला माल सप्लाय करतो, कोण्या शेतकऱ्याच्या कशा पद्धतीने उत्पादित केलेला आहे, सुरक्षा दृष्टिकोनातून काळजी घेतली का आम्ही अशी चेकलिस्ट केली आहे आणि त्या शेतकऱ्याचा सर्टिफाईड माल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजे तुम्हाला बॅकवर्ड लिंकेज आमची कशा प्रकारे करतो हे देण्यासाठी युरोपियन युनियन पुरतं लागू होतं. मग त्याचं कन्व्हर्जन आता ग्लोबल गॅप चाललंय. म्हणजे आज ग्लोबल गॅप जर सर्टिफिकेशन झालं तर जगातल्या कुठल्याही देशाला हे सर्टिफिकेट चालू शकतं. याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, बेनिफिट काय आहे हे बघणार आहोत. कारण एक आपल्या बागेची विश्वासार्हता तयार होते. मालाला एक पासपोर्ट म्हणतो आपण, एक विश्वासार्हता की त्याची एक डॉक्युमेंटेशन आहे आणि जवळपास सगळेच देशाच्या स्टँडर्ड आपण कंप्लायन्स होतो. आता साधारणतः युरोपियन युनियन आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, हे देश आता ह्याच्यावर जास्त फोकस. आणि इथून पुढे येणारा काळ आता या कोरोनामुळे सगळे बरेचसे देश आता त्या गॅपला महत्व देणार आहेत. कारण सेफ्टी, सॅनिटेशन, तिथं काम करणाऱ्या लेबरचं आरोग्य, सुरक्षितता, हे सगळे सॅनिटेशन आहे का, कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून काळजी घेतली का, तर मग हा माल त्याला वाटते की आज इथं कुठलाही धोका नाही, हा माल आपल्याला प्रिव्हेंट घ्यायला हरकत नाही. त्या अनुषंगानेच आज आपण पाहतो ते करणे. मग त्याच्या संदर्भात त्याचं सर्टिफिकेशन करणे, त्यासाठी एजन्सी आयडेंटिफाय केलेली आहेत, त्याची प्रोसिजर ठरवून दिलेली आहे, त्याची कॉस्टिंग काढलेली आहे आणि हे सगळं इंटरनॅशनल बाजारपेठेच्या गरजेनुसार त्याचं स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. आणि म्हणून आता ग्लोबल गॅप ही काळाची गरज तयार झाली आहे आणि त्या अनुषंगानेच आता आपल्याला ग्लोबल गॅपकडे आता इथून पुढे वळणं. आणि आज देशाची तुलना केली तर सगळ्यात जास्त कुठल्याही बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण अग्रेसर आहे म्हणून आपल्याला थांबायचं नाही. अजून आपल्याला संख्या वाढून
आज देशामध्ये जे आज एक्सपोर्टमध्ये आपण नंबर 1 आहोत, 65% फळं, 55% भाजीपाला महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो, ते टिकवायचं आहे आणि 65हून आपल्याला अजून 70-75% पर्यंत जायचं झालं तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आज इतर राज्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी नसल्यामुळं तिथं उत्पादन असून सुद्धा एक्सपोर्ट होत नाही. आणि आता गव्हर्नमेंट कृषी निर्यात धोरणामध्ये डबलिंग ऑफ फार्मर इन्कम, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करावं या दृष्टिकोनातून पूर्ण देशभर मोहीम राबवते. आणि म्हणून आता हळूहळू प्रत्येक राज्यामध्ये ही सगळी गोष्टी बेस चाललेला आहे. पण आपण अजून एक स्टेप पुढे असल्यामुळे इतरांपेक्षा आपण पुढे आहोत आणि ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस त्यातच आपण हिरो गॅप म्हणलेले आहे. आणि गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, हजार्ड आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, ह्या सगळ्या गोष्टीला आता इथून पुढे महत्व यायला लागले. हे कन्सेप्ट काय आहे ते करण्यासाठी आपलं काय, आणि हे सगळ्याच बाबतीत फूड सेफ्टीसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी महत्व. इव्हन आता आपणही बघतो गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस. आता गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस या ह्युमनसाठी सुद्धा फार महत्वाचे आहेत. प्रत्येक ठिकाणी काम झाल्यानंतर हात धुणे, मास्क वापरणे. तुम्ही पॅक हाऊस मध्ये जा, गुड हायजिनिक प्रॅक्टिसेस वापरल्याशिवाय आणि फॉलो केल्याशिवाय त्या पॅक हाऊस मध्ये एंट्री नाही, कारण कॉन्टॅमिनेशन होऊ नये. आणि तशा पॅक हाऊस मध्ये तयार झालेला माल आपण एक्सपोर्टसाठी परवानगी देतो. तर असं हायजेनिक प्रॅक्टिसेस हे सुद्धा लेबर सेफ्टी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप उपयोगी आहे सगळ्यासाठी. आणि कोरोनाच्या दृष्टिकोनातून तर आता आपल्याला हे कंपल्सरीच केलेलं आहे हायजेनिक प्रॅक्टिसेस करायचं. हात धुवा, सॅनिटायझेशन व्हा, मास्क लावा, जेवढं होईल तेवढं गर्दी टाळा. तर ह्या सगळ्या गोष्टी काय यायला लागल्यात महत्व, तर ह्या सगळ्या क्वारंटाईन, पेस्ट अँड डिसीजचा प्रचार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे, ते होऊ नये. आणि ग्लोबल ह्याच्यामध्ये ह्याच्या संदर्भात आपल्याला सेफ्टी राहावा फार महत्वाचं आहे. आणि मग आता ह्याला सोडून आताच्या सिच्युएशनला जर पाहिलं तर आता हे कोरोना काय लगेच जाणार नाही, पण हा कन्सेप्ट आता ग्राहकामध्ये रुजलेला आहे आणि ग्राहक सेफ्टी आणि सॅनिटेशनच्या दृष्टिकोनातून मागणी वाढते. आणि मग त्या बदलत्या नुसार आता आपल्याला आपल्या प्रोडक्शनमध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, अश्युरन्समध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि त्याला एकच सोल्युशन आहे, ते आहे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. त्याला आपण गुड ॲग्रीकल्चर प्रॅक्टिस म्हणतो. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर हा कन्सेप्ट आज जवळपास 71 देशामध्ये ही याची अंमलबजावणी केली जाते. छोटे छोटे देश सुद्धा करायला आहे, श्रीलंका आहे, नेपाळ आहे, या देशामध्ये सुद्धा ग्लोबल गॅप कन्सेप्ट पुढे गेलेला आहे. त्यांच्या तिथेही करतात आणि बाहेर पाठवण्यासाठी. म्हणजे जवळपास छोटे मोठे देश सुद्धा आता याचं अनुकरण करायला लागले. आपल्याही देशामध्ये याचं अनुकरण सुरू झालेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्याच्यात पुढे येणं गरजेचं आहे, कारण आता त्याची एक गरज झालेली आहे. आणि आता लवकरच या WTO मध्ये SPS अंतर्गत हे सर्टिफिकेशन सुद्धा कंपल्सरी होणार आहे. मग आता कंपल्सरी होण्याच्या मार्गावर आहे का, तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, हायजेनिकच्या दृष्टिकोनातून. म्हणजेच आपल्याला आतापासूनच आपल्याला हे तयारी केली, जेव्हा लागू झालं तर आपल्याला स्विचवर व्हायला काहीच अडचण येणार नाही. तर तशा अँगलने आपल्याला ह्याच्याकडे बघणे आणि त्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच या सगळ्या याचं एक व्हॅल्यू ऍडिशन आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात आलेलं आहे की ह्या गॅप सर्टिफिकेशनचं अनालिसिस केलं, डॉक्युमेंटेशन चांगल्या पद्धतीने केलं, अनवॉन्टेड औषधांचा, खताचा वापर कमी केल्यामुळे सुद्धा आपला उत्पादन खर्च कमी होऊन 20 ते 25% उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि आपल्या मालाची विश्वासार्हता फूड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण रिस्क कमी करून आपल्या मॅनेजमेंटसाठी याचा उपयोग करू शकतो. आणि म्हणून या अनुषंगाने आणि मार्केटच्या दृष्टिकोनातून जी गरज आहे आणि आपली एक वेगळी ब्रँडिंग करून या अँगलने आपल्याला त्याचं मार्केटिंग करण्यासाठी उपयोग होत आहे. आता ह्या अनुषंगाने जर पाहिलं, आता हे जवळपास मी सांगितलं तुम्हाला 81 देश याचं अनुकरण करतात. हे छोटे छोटे देश सुद्धा तुम्हाला दिसतील, बऱ्याचशा सगळ्या देशात ग्लोबल गॅपचं अनुकरण करायला लागलेले आहेत. आणि त्या अनुषंगानेच आता आपल्याला सुद्धा याच्यामध्ये युरोपियन युनियन मध्ये सगळे देश अनुकरण करतात. इव्हन तुम्ही मगाशी मी सांगितलं श्रीलंका सारखा देश, छोटे देश सुद्धा, आपल्या जवळचे शेजारी देश सुद्धा आज काही पिकांच्या बाबतीमध्ये करायला लागले. इंडिया सुद्धा करतोय, पण आता त्याची स्केलिंग वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण म्हणतो की एखादा डिग्री केलेला आहे तर त्याला ऍडव्हान्स कोर्स जसा करतो आपण, की तो कोर्स केला की आपल्याला त्याचं बेनिफिट मिळते, तसं आता हे ऍडव्हान्स कोर्स आहे ऍग्रीकल्चर मधला एक मार्केटिंग एक्सपोर्ट साठी. तो जर कोर्स केला तर तुम्हाला स्पेशल एंट्री म्हणून त्याचा फायदा होतो. आणि ते करणं गरजेचं आहे, कारण
बाजारपेठेची ग्राहकाची मानसिकता त्या इन्शुरन्सला मागणी वाढायला लागली. पूर्वी 10 वर्षापूर्वी तेवढं कंपल्सरी नव्हतं. पण आता आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये हे बदल करणं गरजेचं झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं, तर आता ह्यामध्ये कोणकोणती पिकं कव्हर होतात? फ्रूट आणि व्हेजिटेबल्स आहेत. म्हणजे फ्लॉवर आहे, ऑर्नामेंटल आहे, कॉम्बिनेशन क्रॉप्स आहे. हे बरेचसे सगळे क्रॉप घेता येतात. टी आहे, जे कमर्शियल क्रॉप आहेत त्याच्यामध्ये इव्हन लाईव्हस्टॉक आहे. लाईव्हस्टॉकमध्ये सुद्धा डेअरी आहे, पिग आहे, पोल्ट्री आहे. तिथे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, हायजिनिक प्रॅक्टिसेस त्याचा वापर करणे, स्वच्छता, सॅनिटेशनचं. डेअरीमध्ये सुद्धा फार महत्वाचं आहे. पोल्ट्रीमध्ये सुद्धा आहे, पिगरी सुद्धा आहे. आज मीटमध्ये जर वापर केला जातो. कॅटल आणि शीपमध्ये सुद्धा सेफ्टी, सॅनिटेशन, जनावरांचं हायजीन हे करतोय. याचं हमी देणं आहे. त्या गोट्यामध्ये तुम्ही सगळी काळजी घेता, व्हॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी करता, सेफ्टी आहे. ह्या पद्धतीने याची काळजी घेणे. ॲक्वाकल्चरमध्ये सुद्धा आहे. तिथं साल्मोनेला ह्या संदर्भात, ॲनिमल फीड प्रोडक्शनमध्ये सुद्धा. तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चाऱ्याच्या ह्या संदर्भात सुद्धा गुड ॲग्रिकल्चर वापर केलेला चारा हा ह्यासाठी वापर करतात. असं रेंज ऑफ प्रॉडक्ट याच्यामध्ये उपलब्ध आहेत. पण आपला आजचा फोकस आहे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स. पण इतरही पिकामध्ये आपल्याला करता येतो. तिथं संख्या कमी आहे. कारण एक्सपोर्टमध्ये आपण या 2 पिकामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्या अनुषंगानेच आता आपल्याला क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम फॉर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. ग्लोबल गॅप काय आहे? क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. आणि आता बरेचसे सॉफ्टवेअर तयार झालेले आहेत. आता या सॉफ्टवेअरमध्ये त्या फार्मची, त्या पिकाची सविस्तर माहिती भरली की जसं पाहिजे तसं रेकॉर्ड तुम्ही बिल्डअप करता आणि त्याचं सगळा खर्च, मॉनिटरिंग, सगळ्या गोष्टी जे जे काही ऑब्झर्वेशन करतो ते भरायचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढे काय करायला पाहिजे असे सॉफ्टवेअर आता तयार झालेले आहेत. तर एवढं सोपं आता ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आज आणि मॅनेजमेंट त्या माध्यमातून आपण आपल्या फार्मची ओळख निर्माण करू शकतो. आणि म्हणून याच्यामध्ये ग्रोहर ते कंझ्युमर, मग प्रोसेसर आहे, रिटेलर आहे आणि कंझ्युमर आहे. ह्या चेनमध्ये ग्रोअर बरोबर काय घ्यायचं आहे आपल्याला? गुड ॲग्री प्रॅक्टिस. प्रोसेसर काय आहे? आता गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे आता रिटेलर आहे, शॉप आहे. आणि शॉपमध्ये सेफ्टी प्रॉपर ग्रेडिंग क्रेटमध्ये जर ठेवलं आणि जसं पाहिजे त्याला दिलं तर कमीत कमी हँडलिंग करून फ्रेश माल जर दिला तर कॉन्टॅमिनेशन चान्सेस येणार नाहीत. तर ह्या अँगलने कॉन्टॅमिनेशन हा आज आज मोठा घटक झालेला आहे या चेनमध्ये. आणि त्याला जर कोणतं टूल आहे उपयोग तर ह्या गॅप सर्टिफिकेशन. म्हणून शेतीमध्ये गॅप, प्रोसेसिंगमध्ये जीएमपी, रिटेलमध्ये जीएचपी आणि कंझ्युमरला हमी देणे. तर अशी चेन आपल्याला आता डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने या हायजेनिक प्रॅक्टिसेस आपण म्हणतो डेव्हलप देश फार आरोग्याच्या दृष्टीकोनातून कॉशियस आहेत, फार काळजी घेतात, टापटीप नीटनेटके आहेत. कायसाठी घेतात ते? आरोग्याच्या दृष्टीने करतात. आणि आज ते पैसा कमवतात खूप. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चांगलं त्यांनी स्टँडर्ड ऑफ त्यांचं लाईफ, एक स्टँडर्ड ऑफ त्यांचं कल्चर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्या अनुषंगाने डाएट कंट्रोल आहे, न्यूट्रिटिव्ह कंटेंट आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीचं मालाचं अनुकरण करण्यासाठी त्यावेळेस सगळे रिटेलर चेन एकत्रित येऊन तिथल्या ग्राहकाला हमी देण्यासाठी 2001 साली त्यांनी युरोपमध्ये पहिल्यांदा ग्लोबल गॅप, युरोप गॅप हा कन्सेप्ट आणला, तयार केला, त्याची अंमलबजावणी केली, ग्राहकाला हमी द्यायला लागले. मग हळूहळू ग्राहकही त्याला विश्वास ठेवायला लागले, डिमांड करायला लागले, 4 पैसे जास्त देऊन घ्यायला लागले. जसं आज आपण पाहतो सेंद्रिय पद्धती, सेंद्रिय प्रमाणित केलेला माल जर बाजारात आणला, प्रमाणित केलेला, तर हेल्थ कॉसेस, फूड सेफ्टीचा ग्राहक म्हणतो चला 2 पैसे जास्त द्यायला हरकत नाही, मला ऑर्गॅनिक सर्टिफाईड माल मिळत असेल तो घ्यायला तयार आहे. आता पुढे चालून जर पाहिलं तर आज तुम्ही बाजारात जर येणाऱ्या या 2-3 वर्षामध्ये डोमेस्टिक मध्ये सुद्धा गॅप सर्टिफाईडचा बागेतला माल म्हणून जर लोगो आला त्याच्यावर तर ग्राहक म्हणतो चला घ्यायचं तर आहे तर मग गॅप सर्टिफाईड मधलं घ्या. जसं आज उदाहरण घ्या प्युरिटीच्या बाबतीमध्ये, सोन्याच्या बाबतीमध्ये. आता प्रत्येक जण म्हणतो 200 नाही 500,000 रुपये जास्त गेले तर हरकत नाही, मला हॉलमार्कचंच सोनं पाहिजे. प्युरिटी पाहिजे, नोन अननोन नकोय, विश्वास कोणावर ठेवायचा नाही, डॉक्युमेंट पाहिजे. ही आता गरज निर्माण व्हायला तसा कस्टमर आता हळूहळू वाढायला लागलेला आहे.
म्हणजेच आता आपल्याला ऍग्रीकल्चर मध्ये त्या पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे अशा कस्टमरला इनकॅश करण्यासाठी. आणि हळूहळू आता एज्युकेटेड कस्टमर आता अशाकडे वळायला लागले आणि ते जर ब्रँडिंग झालं, एकदा नाव झालं की मग तो रेग्युलर त्याला प्रीमियम प्राइस द्यायला घ्यायचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला तशा पद्धतीने या पिकाकडे याच्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता हा जसं ग्लोबल मार्केटमध्ये हा ट्रेंड गेली 7-8 वर्षापासून चाललेला आहे. आता शहरामधले इंडियामध्ये सुद्धा जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, मॉल आहेत, जे प्रोसेसिंगचे मॉल आहेत, मोठमोठे सीझन मॉल आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला हे एक एंट्री तिथं मार्केटिंग करण्यासाठी इम्पोर्टेड केलेल्या मालाला स्पर्धा करून आपल्याला माल इम्पोर्ट पेक्षाही कसा चांगला आहे, प्रीमियम प्राइस मध्ये मिळू शकतो, त्याला इम्पोर्ट कमी करण्यासाठी सुद्धा हा एक पर्याय आता आपल्याला झालेला आहे. आत्मनिर्भर भारत मध्ये सुद्धा आपण आपला माल चांगल्या पद्धतीने तयार करून आपल्या ग्राहकाला देणे, जेणेकरून पूर्वी आपण इम्पोर्ट करत होतो तो इम्पोर्ट कमी करणे, एक्सपोर्ट वाढवणे आणि डोमेस्टिक मध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचं आपलं सुद्धा स्टँडर्ड एक सेट करायचं आणि हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये वेळ लागतो त्याला, पण टप्प्याटप्प्यामध्ये येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपण आपल्या मालाचा स्टँडर्ड दर्जा निर्माण करू. आजही बघा आपल्या मालाचं क्वालिटी प्रोडक्शन आणि 10 वर्षापूर्वी आपलं उत्पादन पाहिलं तर आपलं उत्पादन जास्त येत होतं पण क्वालिटीचं नव्हतं. मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली, टेक्नॉलॉजीचा वापर केला, मग त्याला ट्रान्सपोर्ट आलं, पॅकिंग आलं, सगळ्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट केल्यामुळे लॉसेस कमी व्हायला लागल्या, क्वालिटीची हमी द्यायला लागलोय आणि आता सेफ्टीची हमी द्यायची आहे. आणि म्हणून व्हर्जन प्रमाणे एक एक गोष्टी आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीची आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने हे ग्लोबल गॅप हा एक सोल्युशन आहे की ग्राहकाला विश्वासार्थाला विश्वास देण्यासाठीचं, इन्करेज करण्यासाठीचं, डोमेस्टिक असो का एक्सपोर्ट असो का प्रोसेसिंग असो, तर ह्या दृष्टिकोनातून आपल्या बागेची मालाची ओळख तयार करणे. एक एक आपण रेसिड्यूची ओळख तयार केली, फार्म सर्टिफाईड फार्म मधली म्हणून ओळख केलेली आहे. आता आपल्याला गॅप सर्टिफाईड आणि त्यासाठी सुद्धा एक सिस्टीम प्रोसिजर केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने बऱ्याच आता फूड सर्ट आहे, बरेच टीम फर्म ह्याच्यामध्ये आलेले आहेत, काही नावं मी पुढे देतोय. तर त्या अनुषंगाने ज्याला कोणाला करायचं आहे त्या अनुषंगाने ते आयडेंटिफाय करणार, त्यांची रिक्वायरमेंट काय करणार, त्याच्या एसओपी प्रमाणे तुम्हाला काय काय करायला पाहिजे सांगणार आणि त्याचं मेजर मस्ट मायनर मस्ट ऑडिट करणार आणि मग रिकमेंड केलं की त्या फर्मला ते सर्टिफिकेट 1-1 वर्षासाठी दिलं जातं. तर तशा अँगलने ते करत असताना मग काय असं वेगळं काही करायचं नाही. जे तुम्ही करता ते कशा पद्धतीने करता त्याचं जसं कल्चरल प्रॅक्टिसेस आहे, केमिकल प्रॅक्टिसेस आहेत, जे ज्या काही तुम्ही आहेत, काही त्यातल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून कोणत्या केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे, हेही गाईड केलं जातं. केमिकल कोणते वापरायचे, खतं कोणते वापरायचे, त्याची साठवणूक कशी केली पाहिजे, ह्याच गोष्टी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे एसओपी दिलेल्या त्या पद्धतीने आता तुम्ही शेतीला खतं वापरता ते साठवणूक कुठे ठेवता की जेणेकरून साठवणुकीमध्ये ते खराब झालं तर त्याचा रिझल्ट शेतीवर परिणाम होतो. ते पाहणं गरजेचं आहे. केमिकलची साठवणूक करणे, काही केमिकल हजार्डस असतील तर त्याचं कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून पाण्याद्वारे, मातीमध्ये मग त्याचं आणि लहान मुलापासून दूर ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्या इन्स्ट्रक्शन त्यामध्ये दिलेले आहेत. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी बाबी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, वेगळ्या काहीच नाहीत. आणि त्या अनुषंगाने पेस्टिसाइड रेसिड्यूसाठी लेबल क्लेम औषधांचाच वापर करणं इथंही कंपल्सरी केलेलं आहे. जसं आपण फार्म रजिस्ट्रेशन मध्ये लेबल क्लेम औषधं वापरा म्हणतो, पीएचआयचा संबंध आहे, तसं ग्लोबल गॅपमध्ये तेच आहे. त्या अनुषंगाने मालाचं उत्पादन तयार करून त्या मालाची विश्वासार्हता तयार करणे आणि त्याचं तपासून घेऊन त्याप्रमाणे हमी देणे. आणि तशा अँगलने आज आपल्याकडे CIB-RC मार्फत कोणते केमिकल वापरायचे त्याची लिस्ट तयार केलेली आहे. आणि या सगळ्या आता आपण सुरुवातीला एक 4-5 पिकासाठी अंमलबजावणी करतो ट्रेसेबिलिटी नेट. आता हळूहळू आपल्याला या सगळ्या पिकात जसं ज्याकडे नेट जरी नसेल तरी आपल्याला गॅप सर्टिफाय घेऊन त्याचं सुद्धा आपल्याला करता येतं. ज्या पिकाला नसेल त्याला आहे त्याचं काहीच अडचण येणार नाही. आणि त्या अनुषंगानेच आज आपल्याकडे आपण त्यातलं 50 नाही 60-70% ग्लोबल गॅपचं अनुकरण आपल्या मार्फत ज्या सिस्टीम तयार केलेली आहे रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन त्यामध्ये करतोच आहोत. रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅनचा आणि ग्लोबल गॅपचा उद्देश दोघांचा एकच आहे. फक्त ही ग्लोबली एक सर्टिफिकेशन करणारी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण रेसिड्यूची हमी देतो आणि ग्लोबल गॅपमध्ये बागेच्या सेफ्टीची हमी दिली जाते. हा फरक आहे. आपण त्या बागेतल्या उत्पादित केलेल्या मालाच्या रेसिड्यूची हमी देतो ट्रेसिबिलिटी नेटमध्ये. आता ग्लोबल गॅपमध्ये रेसिड्यूची तर हमी देतोच, त्याचबरोबर बागेमध्ये स्वच्छता, सॅनिटेशनच्या दृष्टिकोनातून, लेबर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून काय प्रिकॉशन घेतलेले आहे, त्याचं कंप्लायन्स केल्यामुळे हे सुरक्षित आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याला फूड सेफ्टी हेही हमी आता इथून पुढे देण्यासाठी हा एक सर्टिफिकेशन आपल्याला
उपयोग करून घेता येतो. आणि त्याच अनुषंगाने आता त्यामध्ये हळू-हळू बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आता ग्रोवर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हळू-हळू वाढायला लागले. ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला बरेच बाहेरचे एक्सपर्ट आणून सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं होतं. थोडं आता इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप जर आपण म्हणलं आपण काही याला खर्च सर्टिफिकेशनला कमी आहे, पण कंप्लायन्सला थोडा खर्च येतो. त्या अनुषंगाने आपण NHM मध्ये सुद्धा ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनसाठी प्रोव्हिजन ठेवलेली आहे. आता आपण स्मार्टमध्ये टाकतोय. इव्हन आता पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा असेल प्रशिक्षणासाठी यासाठी सबसिडी दिली जाते. तर त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे. आणि आजचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः आता दरवर्षी पाहिलं तर इथं 2020 मध्ये 500 नाही 5,000 आहे एक आणि साधारणतः फार्मर ग्रुप म्हणतो आपण एकत्रित येऊन तसे 200 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन असे फार्मर ग्रुप स्थापन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 200 मध्ये जवळपास नाही म्हणलं तरी जवळपास 10-7-8 हजार शेतकरी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर अशा पद्धतीने विशेषतः द्राक्षामध्ये, आंब्यामध्ये आणि डाळिंबामध्ये ग्लोबल गॅप कन्सेप्ट आता चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट झालेले आहे. शेतकरी करायला लागलेले आहेत. पण आता आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आता हळूहळू ही जगामध्ये सुद्धा आता जवळपास आजचं जर पाहिलं तर 2 लाखच्या वर आज शेतकरी ग्लोबल गॅपमध्ये सर्टिफाय केलेले दिसतील आणि ते आपल्याला आपल्याही महाराष्ट्रातील शेतकऱ्याची संख्या आपल्याला 2 लाख मध्ये 50,000 पर्यंत नेण्यासाठी वाव आहे. आता ह्याच्यामध्ये कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप काय काय केलं जातं त्यासाठी त्यांनी एक ग्लोबल गॅपचे कुठले गाईडलाईन्स तयार केली आहे आणि ती गाईडलाईन्स या ग्लोबल ऑर्गनायझेशन मार्फत ती अप्रूव्ह केलेली आहे आणि ती वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि त्याप्रमाणे WTO मध्ये SPS अग्रीमेंट अंतर्गत ज्या काही स्पेशलाइज टेक्निकल ऑर्गनायझेशन आहेत त्यांचं कन्सेंट घेऊन हे स्टँडर्ड अप्रूव्ह केलेलं आहे. जसं आपण पाहतो आता परवाच आपला ISPM अंतर्गत NSPM नॅशनल स्टँडर्ड फॉर फायटोसॅनिटरी मेजर्स ही गाईडलाईन तयार केली. आता हे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये पेस्ट फ्री एरिया डिक्लेअर करण्यासाठी आहे, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेशनसाठी आहे, वेगवेगळ्या कामासाठी असे गाईडलाईन तयार केलेले आहेत. त्या गाईडलाईन्स प्रमाणे काम केलं तर वर्ल्ड मध्ये कुठेही ते ऍक्सेप्ट केले जातात. तसं ग्लोबल गॅप मध्ये सुद्धा गाईडलाईन्स तयार केल्या आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे कंप्लायन्स करून ऑडिट करून त्याला सर्टिफिकेट दिलं तर वर्ल्ड वाईड ते ऍक्सेप्ट केलं जाईल. असं म्हणत नाही की हे देश की हे आम्ही हे सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करतो कारण त्याला ग्लोबल स्टेटस मिळाल्यानंतर वेगळं अजून त्याला ऍक्रिडेशन घ्यायची गरज नाही. मग आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं ह्याच्यामध्ये साधारणतः आपण जर पाहिलं तर ह्यामध्ये केमिकल कोणते वापरायचे, त्याचं डिस्पोजल कसं करायचं आणि कोणकोणते केमिकल त्या पिकाला रिकमेंड केलेले आहे त्याची लिस्ट आपण CIB-RC वर टाकलेली आहे आणि आपल्यालाही माहित आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जे काही ICR मार्फत रिकमेंड केलेल्या केमिकल मध्ये सुद्धा आता आपल्या देशामध्ये ICR जरी रिकमेंड केला तरी या CIB-RCच्या लेबल क्लेम मध्ये लिस्ट आलं तरच वापरावं असं आपण केलेलं आहे. त्याचाही प्रचार प्रसिद्धी करणे या अनुषंगाने आणि बॅन केलेल्या औषधांचा वापर होणार नाही या दृष्टिकोनातून वेळोवेळी गॅप सर्टिफाईड शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. आज आपण ट्रेसिबिलिटी नेटमध्ये रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्याला फार मार्गदर्शन करतो त्याला जोडून हे झालं एकाच एक दोन्ही कामं होऊन जातात. त्या अनुषंगाने आपल्याला आता एक स्टेप पुढचं व्हर्जन जसं आज मोबाईलमध्ये G4 G5 आलेला आहे तसं आता शेतीमधला हा G5चा आहे. एक नेक्स्ट व्हर्जन आपल्याला याच्यामध्ये ओळायचे. चांगले फीचर कशात आहेत फॉर्मचे तर गॅपमध्ये आला तर अजून ऍडव्हान्स फीचर आहे. मग ऍडव्हान्स फीचर ज्याच्याकडे आहे घेणाराही म्हणतो चला ह्या एक्सपोर्टरकडे गॅप सर्टिफाईड ऍडव्हान्स फीचर असणारे एवढे शेतकरी याचा माल आहे तर त्याला ऑर्डर द्यायला तयार होतो. म्हणजे एक्सपोर्टरला सुद्धा आपली ओळख तयार करून त्यामध्ये एंट्री करायची असेल आणि तिथल्या बाहेरला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर हा ही सर्टिफिकेशन आहे चांगला पर्याय त्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि मग त्यामध्ये मॅक्झिमम रेसिड्यू लेवल जे आहेत ते मेंटेन करणे. पूर्वी काय होत होतं आपण एक्सपोर्ट करताना वेगवेगळ्या चांगले शेतकरी निवडायचे त्याच्याकडून माल घ्यायचो किंवा बाजारातून घ्यायचो आणि त्याची ट्रेसिबिलिटी काहीच माहित होत नव्हती. आता माहिती असलेल्या शेतकऱ्यांची रेकॉर्ड बिल्डअप केलेल्या व्हेरीफाय केलेल्या अशा शेतकऱ्याचा माल म्हणजेच आपण 100% आपल्या मालाची अश्युरन्स इम्पोर्टिंग पार्टीला कंट्रीला देऊ शकतो. ही म्हणतो त्याला म्हणतो फार्म टू फोर्क उत्पादनापासूनची ग्राहकापर्यंतची पूर्णतः चेन डेव्हलप करणे त्याद्वारे तिथल्या देशाला ग्राहकाला हमी देणे. मग त्याच्यामध्ये काय आहे सॉइल टेस्ट आहे, वॉटर टेस्ट आहे, मॅन्युअर आहे, जे जे काय आपण वापरतो ते सुरक्षित दृष्टीने योग्य आहे. पाण्याचा सोर्स जर बरोबर नसेल तर त्याप्रमाणे टेस्ट करून घेणे, हार्ड वॉटर असेल ट्रीटमेंट करणे,
ते ज्याद्वारे ई कोलाय आहे किंवा हेवी मेटल्स आहेत काही प्रमाणात. आता हेवी मेटलचे आता चेकिंग करताना दिसते बऱ्याच कंट्रीज. लीड आणि आर्सेनेट हे तर पेस्टिसाइड पेक्षाही 10 पट विषारी आहेत, स्लो पॉइझनिंग आहेत. हेही नाही आहे त्यांना अश्युरन्स पाहिजे. भले नाही आहे तुमच्या मालामध्ये, तुमच्या भागामध्ये पाणी चांगलं आहे, पण रिपोर्ट कुठं आहे? हे सगळ्या गोष्टीचं आणि मग त्याला काय रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मर विथ ट्रेसिबिलिटी नेट सिस्टीम. आणि म्हणूनच ही ट्रेसिबिलिटी नेट सिस्टीम त्यासाठीच आलेली आहे. आणि या ट्रेसिबिलिटी नेटमध्ये रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्याला ग्लोबल गॅपमध्ये कन्वर्ट करणं थोडक्यात आहे, काम सोपं आहे. आणि म्हणून तोच टप्पा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यातही आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रॉडक्टला GI मानांकन मिळालेलं आहे त्याला ग्लोबल गॅपमध्ये आपल्या ट्रेसिबिलिटी रजिस्टर्ड केलेल्या शेतकऱ्यालाच आपण ऑथराइज युजरसाठी प्रमोट करतोय. म्हणजेच हे एक एक गोष्टी आपण आता आपलं सुद्धा स्टँडर्ड सेट करतोय प्रोडक्शनचं, क्वालिटीचं, ज्याद्वारे आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये दोघांनाही आपल्याला ग्राहकाला आश्वासन देता येतं. आणि त्याच अनुषंगाने मग शेतकऱ्याला प्रशिक्षण त्या अँगलने दे. आज आपण प्रशिक्षण देतो, पण ग्लोबल गॅप त्या दृष्टिकोनातून देतो का? नाही देत. कारण तो कन्सेप्ट हळूहळू आपण जर त्यांना एज्युकेट करायला लागलो तर या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी बरेच शेतकरी गॅपकडे आकर्षित होतील. शेवटी त्यांना कन्सेप्ट समजून सांगितलं पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत आणि हे कशा पद्धतीने करता येईल. तुम्ही आज करताच आहात, तुम्ही एक स्टेप पुढे या. मग त्या अनुषंगाने हँडलिंग ऑफ प्लांट प्रोटेक्शन प्रॉडक्ट, केमिकलचा वापर कसा करायचा, साठवणूक कशी करायची, त्याप्रमाणे त्याचं डिस्पोजल कसं करायचं, कोणते खतं वापरायचे, खताबद्दलची माहिती, प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन जे क्लॉथिंग म्हणतो आपण, सेफ्टी दृष्टीने काय वापरलं पाहिजे, काय नाही काळजी घेतली पाहिजे, हे आपण सांगतोच आहे. पण त्याचं ट्रेनिंग देऊन त्या शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेतलंय त्याचं प्रमाणीकरण करायचं. म्हणजेच किंवा तिथं काम करणाऱ्या लेबरला ट्रेनिंग दिलं, ते झालं की मग तिथं ग्लोबल गॅप मधला एका मुद्द्याचं कंप्लायन्स झालं. असं करत करत आपल्याला हळूहळू सगळ्या मुद्द्याचं कंप्लायन्स झाला की मग ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन मिळायला काहीच अडचण येत नाही. 16 असे कंप्लायन्सचे मुद्दे आहेत. त्यातले जवळपास 14 हे मेजर आहेत आणि 2 हे मायनर आहेत. जवळपास 14 हे मेजर कंप्लायन्सचं 100% केल्यानंतर आणि मायनरचं 98% कंप्लायन्स केल्यानंतरच ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन दिलं जातं. आणि म्हणून त्या अनुषंगाने या गॅप सर्टिफिकेट आपल्याला वळणं गरजेचं आहे. मग आता दुसरं आहे, आपण पाहिलं फार्मर ट्रेनिंग बरोबर आता हायजेनिक ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि आता कोरोनाच्या बाबतीमध्ये हायजेनिक ट्रेनिंग आज सगळीकडेच महत्वाचं आहे. घरी सुद्धा महत्वाचं आहे, प्रोसेसिंग युनिटमध्ये सुद्धा आहे, फार्म मध्ये सुद्धा आहे. जिथे जिथे आपण प्रॉडक्ट हँडल करतो त्या ठिकाणी हायजीन ट्रेनिंग हा फार महत्वाचा आहे. आणि आता आपण घरी सुद्धा स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, हायजीनच्या दृष्टिकोनातून आज दिवसातून नाही म्हणलं तरी 4-5 वेळा हात धुतो. आणि हे हातच असा आहे की मॅक्झिमम कॉन्टॅमिनेशन येऊन आपल्याला इंटेकद्वारे प्रॉब्लेम येऊ शकतो, ते होऊ नये म्हणून बघा त्या अनुषंगाने काळजी घेणे आणि त्या कॉन्टॅमिनेशन होऊ नये. मग हँडलिंग, हार्वेस्ट करणाऱ्या डिफरंट क्रॉपच्या संदर्भात आहे, वॉटर कन्झर्वेशन आहे, प्रिपरेशन आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ वॉटर मॅनेजमेंट आहे, प्लॅन पाण्याचा सोर्स आहे. जिथे जिथे आपण सगळ्या गोष्टी करतो तिथं हायजेनिकली कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने त्याला गाईड करणे, रेकॉर्ड बिल्डअप करणे ही सुद्धा महत्वाचा या ग्लोबल गॅप मधला आहे. मग त्याचं अॅन्युअल हेल्थ चेकअप सुद्धा करणं गरजेचं. आता जिथे जितके काम करतात फार्मवर, त्या फार्मरचं वर्षातून एकदा तरी मेडिकल चेकअप केलंच पाहिजे. जर तिथं काही मेजर आजार असेल तर त्या कर्मचाऱ्याला, लेबरला तिथं काम करायला प्रतिबंध करणे. आज सगळे पॅक हाऊस आहे, अक्रेडिटेड पॅक हाऊस मध्ये हे केलं जातं. डॉक्टरचं सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला तिथं काम करायला परवानगी दिली जात नाही, कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आज आपण पहा कुठेही जायचं झालं तर आज तुमचं टेम्परेचर चेक केलं जातं, ऑक्सिजन लेवल चेक केली जाते. का तर इथे शक्यता नको आहे. आणि जाताना आता इव्हन कुठल्या दुकानात जर तुम्ही गेला तर हँडवर तुम्ही सॅनिटायझर वापरल्याशिवाय एंट्री देत नाही. एवढी प्रिकॉशन घेतो कारण शक्यता आपला रिस्क नको आहे. कुठल्या जर कॉन्टॅमिनेशन तो जर आपल्याला आला तर आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल. एवढी प्रिकॉशन आपण घेतोय. आणि त्या अनुषंगानेच त्याचंच उदाहरण एक सांगायचं झालं तर गेल्या वर्षी केरळमध्ये निपा व्हायरस आला होता. आणि निपा व्हायरस सुद्धा ह्युमन क्वारंटाईन आहे. आणि दुबईने पहिल्यांदा केरळमधल्या भाजीपाल्याला बंदी घातली होती. ते
तुमचा भाजी आपल्या देशात जर आला आपला प्रॉब्लेम क्रिएट होतो, म्हणून त्यांनी बंदी घातली. जेव्हा आपल्या देशाने त्याचा सर्व्हे केला, त्याचं मॉनिटरिंग केलं, रिपोर्ट तयार केला, सांगितलं की आता हा कोरोना आपलं निपा व्हायरस कंट्रोलमध्ये आहे, असं कुठलाही पेशंट नाही, मग त्यांनी बंदी मागितली. आणि आता इथून पुढे ऍग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये, प्रोसेस प्रॉडक्ट एक्सपोर्टमध्ये आता बरेच देश कोरोनाची हमी सुद्धा घालायला सुरुवात केलेली आहे, की जिथं आम्ही जे खातो तिथं काम करणारे वर्कर्सला कोरोना नाहीये, तशा शेतकऱ्यांनी काम केलंय का, प्रोसेसिंग मध्ये केलेलं आहे का, हे सुद्धा सर्टिफिकेट आता ऍडिशनल मागायला लागले. आणि म्हणून त्या अँगलने सुद्धा आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, जे काय आपण यूज करतोय, विशेषतः हजार्डस केमिकलचा वापर, खतं, औषधं, त्याचं डिस्पोजल कसं करायचं, मार्किंग लेबलिंग करून एक जागा आयडेंटिफाय करून तिथंच केलं पाहिजे, उघड्यावर नाही टाकलं पाहिजे. हे प्रिकॉशन कशा प्रकारे घ्यायचं त्याचं एसओपी तयार केले, ह्या पद्धतीने केलं पाहिजे. त्या पद्धतीने काम केलं की झालं त्याचं कंप्लायन्स. ते करणं गरजेचं आहे. आणि मग त्याचं रेकॉर्ड बिल्डअप करणे आणि साधारणतः शेतकऱ्याला तशा पद्धतीच्या पद्धतीबद्दल ज्या आयसीआरने गुड ऍग्री प्रॅक्टिस केल्या आहेत ते एज्युकेट करणे, सांगणे, त्या पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने ट्रेन टू ट्रेनर प्रोग्राम असे मास्टर ट्रेनर तयार करणे आणि त्याद्वारे आज जेवढे काय आपले तपासणी अधिकारी आहेत, आता हा कोर्स केला तुम्ही म्हणजे तुम्ही ट्रेन टू ट्रेनर झालाच, म्हणजे मास्टर ट्रेनर झाला. आणि त्या अनुषंगाने तुमच्या भागातल्या काही अधिकाऱ्यांना त्यांना सांगलं पाहिजे महत्वाचं कशा प्रकारे आहे, अवेअरनेस प्रोग्राम आहे. तर तशा अँगलने तुम्ही ह्याचा कन्सेप्ट समजला, अवघड काहीच नाही. आणि त्याचं अनुकरण करायचं आहे. अनुकरण करण्यासाठी आज आपल्याला सगळ्या तपासणी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकाऱ्यांना आपण तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यांनी जर ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो केला तर ह्यातला सुद्धा तो गॅपचा ट्रेनर म्हणून आपल्याला त्याला आयडेंटिफाय करायला काहीच अडचण येणार नाही. आणि ते आपल्याला करायचं आहे त्या पद्धतीने. आणि त्याच अनुषंगाने ह्या अनुषंगाने जे काही वेगळ्या प्रकारचे लेटेस्ट बदल आहेत, त्या बदल आपण या अनुषंगाने तयार करण्यासाठी ग्लोबल गॅपच्या धर्तीवर सुद्धा आपल्याकडे इंडिया गॅप हा आज ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मार्फत तयार केलेला आहे. त्यालाही ऍक्सेप्टन्स वर्ल्ड वाईड मिळालेलं आहे. तर इंडिया गॅप किंवा ग्लोबल गॅप दोन्ही पर्याय आपल्याला आहेत. आणि आता गव्हर्नमेंट म्हणते की आता तुम्ही इंडिया गॅपला सुद्धा प्रिफरन्स करा. त्याचा सुद्धा ड्राफ्ट प्रोसिजर BIS साईटवर दिलेला आहे. आणि मग आता ह्याच्यामध्ये मेन प्रश्न आहे की जे छोटे शेतकरी आहेत तर इंडिव्हिज्युअलला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लायन्स करणं खर्चिक आहे. मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे, ग्रुपमध्ये सगळे एकत्रित येऊन ग्रुप सर्टिफिकेशन एकत्रित येऊन 10 शेतकरी, 50 शेतकरी, 100 शेतकरी एकत्रित येऊन सगळ्यांनी एका प्रकारचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस करून रेकॉर्ड बिल्डअप करणे आणि ज्या कॉमन सुविधा आहेत एका ठिकाणी करणे, त्याचा वापर करून त्याचं अनुकरण करणे आणि सर्टिफाय करून घेतलं तर तो ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. त्या सर्टिफिकेशन मध्ये जेवढे शेतकरी आहेत त्याची नावं यादी टाकून तेवढ्या शेतकऱ्यासाठी एक ग्रुपनी कंबाईन ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन दिलं जातं. आणि किंवा मोठं क्षेत्र असेल तर इंडिव्हिज्युअली करता येते. तर तशा पद्धतीने ग्रुप सर्टिफिकेशन छोट्या शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे, ते करता येते किंवा इंडिव्हिज्युअल. आणि त्याचे आपल्याकडे दोन्ही प्रकारचं सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने या दृष्टिकोनातून आता हे सगळ्या गोष्टी फार्मवर आपण बघा, या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करतोय. फार्म मध्ये बोर्ड लावणं गरजेचं आहे, आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे, मार्किंग करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल कोणतं पीक आहे, काही सेफ्टी तुम्ही केमिकल्स आहेत त्याचा वापर करणाऱ्या रूमला तिथं आयडेंटिफाय करणे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे ते आज आपण लावत नाही. तिथं ते लावणं गरजेचं आहे, प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, फर्स्ट एडचा बॉक्स ठेवणं गरजेचं आहे. ऍक्सिडेंट किंवा काही एखादा घटना कधी घडू शकते झाली तर इमिडिएट उपाय करण्यासाठी तिथलं सुविधा राहणं गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी ज्याचं एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा केली जाते. आता पेट्रोल पंप घेतला तिथे काही सेफ्टी दृष्टीने केली जातं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार्मवर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता इथून पुढे ग्लोबल गॅप मध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे साठवणूक करण्यासाठी जे काही औषधं, खतं, त्याला वेगळी एक रूम तयार करून त्यामध्ये रॅक करून त्या कॅटेगरी प्रमाणे खतं वेगळं, पेस्टिसाइड वेगळं, बायोझाईम वेगळं, टायल्यूट पाहिजे, बाथरूम पाहिजे, तिथं सगळं त्याचं सॅनिटेशन पाहिजे, स्वच्छता पाहिजे, हायजेनिक. आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो टॉयलेटचं बोर्ड लावलेला असतो, आतमध्ये गेलं तर सगळं बंद असते. इव्हन पेट्रोल पंपचं उदाहरण घ्या, बऱ्याच ठिकाणी काही उपयोगच नाही ना, अनहायजेनिक कंडिशन त्याला काहीच नाही. म्हणजे ते आहे का आहे असं नको आहे, तिथं वापरातही पाहिजे, सॅनिटेशन चांगलं मेंटेन केलं पाहिजे. असं एक फार्मवर छोटंसं रूम बांधली पाहिजे, त्यालाच खरा खर्च येतो. त्याच्यामध्ये दोन्ही सुरक्षित आहे, आपलंही मटेरियल तिथं सुरक्षित राहते, शेतकऱ्यांचं इम्प्लिमेंट आहे, इनपुट आहे, खतं आहे, औषधं व्यवस्थित राहतात,
लेबरचे सगळे साहित्य एका जागी राहते. आता हे सगळं छोट्या शेतकऱ्याला शक्य आहे का? नाही आहे. मग ग्रुपने करायचं आहे. त्या एरियातले 15-20 शेतकरी एकत्रित आले आणि एक कॉमन सुविधा केली, त्याचा वापर करून सुद्धा आपण करू शकतो आणि त्याप्रमाणे त्याचं हे करता येते. तशा अँगलने या सगळ्या आयडेंटिफिकेशन यामध्ये केलं जातं आणि मग त्या अनुषंगानेच त्याचं साठवणूक आहे, खतं आहेत, त्याप्रमाणे मार्किंग, लेबलिंग काय आहे. आता त्यामध्ये काही एक्सपायर होत आलेले असतात औषधं असतील, त्याचं डिस्पोज करणे कसं, कसं विल्हेवाट लावायची, वापर केल्यानंतर त्याचं कुठं करायची, एक जागा आयडेंटिफाय करायची, डिस्पोजल एरिया म्हणतो आपण. त्या ठिकाणी सगळ्या टाकून त्याचं डिस्पोजल करणं गरजेचं नाही. तर कुठेही टाकलं, पाण्यात टाकलं, नदीत टाकलं तर कॉन्टॅमिनेशन होऊन पुन्हा जनावरांना, प्राण्यांना, माशांना प्रॉब्लेम येऊ शकतो. ही जी चेन आहे, ही चेन ब्रेक करणं गरजेचं आहे आणि हेच सेफ्टी, सॅनिटेशन, हायजिनिकच्या हमी देणारं सर्टिफिकेशन आहे. आता ह्याची मागणी वाढताना दिसते आणि त्याच अनुषंगाने आता काही इक्विपमेंट आहेत. आपण बरेचसे शेतकरी इक्विपमेंट आता ॲडव्हान्स वापरतात. पण त्याला ठेवायची जागा, तिथं काही माहिती, त्याची प्रिकॉशन आहे, काही बोर्ड आहे, काही चार्ट आहेत, औषधं कशी वापरायचे, हात कसे धुतलं पाहिजे. ते हमेशा हॅमरिंग झालं की त्या पद्धतीने काम झालं की तो हात धुतलाच पाहिजे. आज बऱ्याच वेळेस आपण यवतमाळचा केस पाहतो. दिवसभर स्प्रे करायचं आणि मध्येच तंबाखू खात होते, हातही कॉन्टॅमिनेटेड होते, काहीच काळजी घेत नव्हते. पॉयझनिंगच्या केस झालेल्या. ते होऊ नये ह्या दृष्टिकोनातून प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आता मास्क लावणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ॲप्रॉन घालणं गरजेचं आहे. आता बऱ्याच कंपन्या सोबतच द्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे जिथं कॉन्टॅक्ट हायली, जे आपण म्हणतो रेड ट्रायंगल औषध आहे, तिथं तर खूप काळजी घेतली पाहिजे. कारण तिथं मानवी कोटी अशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन आहे. तिथंही जर काही काळजी नाही घेतलं तर निश्चितच काम करणाऱ्या माणसाला सुद्धा धोका त्यामध्ये होऊ शकतो. आणि मग कसं आपण वापरतो, काय करतो, त्याचं रेकॉर्ड चार्ट बिल्डअप करून एक फाईल रजिस्टर करून माहिती बिल्डअप करायचं. म्हणजे थोडक्यात काय, त्या सगळ्या गोष्टीचा एक रेकॉर्ड डाटाबेस बिल्डअप करणं गरजेचं आहे आणि एक चांगल्या प्रकारच्या फार्मिंगच्या दृष्टिकोनातून हे करण्यासाठी जे काही केमिकल्स आहेत, या केमिकलचा वापर करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लेबल क्लेम म्हणतो आपण, PSI म्हणतो, या सगळ्या गोष्टीसाठी असे पिक्टोग्राम्स आता देणं सुरू केलेलं आहे. काय काळजी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने काळजी घेतलेल्या फार्म मधला उत्पादित केलेला माल जर आपण हमी द्यावा लागलो तर ग्राहक म्हणतो, यस, मला याच फार्म मधला, याच डेअरीचा असो, पोल्ट्रीचा असो, सगळीकडे हेच कन्सेप्ट आता लागू होणार आहेत. तर तशी आता ही स्पर्धा वेगवेगळ्या देशात सुरू झालेली आहे. आपल्यालाही आता त्या स्पर्धेमध्ये उतरून टिकून राहायचं झालं तर ह्याप्रमाणे आपल्याला बदल करणं काळाची आता गरज निर्माण झाली आहे आणि त्या अनुषंगाने आता हे रेड ट्रायंगल औषध आहे. आता ह्या लाल औषधाची काळजी घेताना जर आपण काहीच नाही काळजी घेतली तर अशा प्रकारचं कॉन्टॅमिनेशन या तर त्या अनुषंगानेच आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कसं आहे गरजेचं? बस. हां. बस. हां, बस, होऊ दे. तर त्या अँगलने आपल्याला ह्या सगळ्या रेड ट्रायंगल औषधांच्या संदर्भात काळजी घेणे. येलो कलर आहे, ब्लू कलर आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण ऐकतो, वाचतो, पण कृती करत नाही. ही कृती करणं म्हणजेच ग्लोबल गॅप आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या आज आपण काही द्राक्ष बागामध्ये जर गेला तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कंप्लायन्स दिसतात. कारण त्यांनी ते ओळखलं आणि बरेचसे युरोपियन युनियन येऊन फार्म पाहिल्या. ग्लोबल गॅप सर्टिफाईड सगळ्यात चांगले फार्म कुठं आहेत तर नाशिकमध्ये आहेत, सांगलीमध्ये आहेत. ज्या मेजर सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं एक्सपोर्टचं द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं, उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, नगर आहे, सातारा आहे, ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. तसं इतर पिकामध्ये आपल्याला आता करणं गरजेचं झालेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला पुढे करणं गरजेचं आहे. हे हिरव्या कलरचं आहे आणि त्याच अनुषंगाने या ज्या कंपनीज आहेत बऱ्याचशा, जवळपास 10-12 एक कंपनी ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन करणारे एजन्सी इंडियात आहेत. त्याचे पत्ते, फोन नंबर आहेत आणि त्या एजन्सी मार्फत आपल्याला याचं काम ग्रुपनी सुद्धा इंडिव्हिज्युअल करता येते आणि ह्या अपेडाने रिकग्नाइज केलेल्या एजन्सीज आहेत. आणि रेशिड्यू टेस्टिंग करण्यासाठी जवळपास ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनसाठी 26 लॅब अपेडाने ॲक्रिडेट केलेले आहेत. त्याची यादी अपेडाच्या वेबसाईटवर आहे. त्यांचं याच्यामध्ये सुद्धा रेशिड्यूचं टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे आणि आता आपण फॉर्म रजिस्ट्रेशनमध्ये करतोच आहे. ह्याचा इकडे उपयोग होऊ शकतो. तर अशा या सगळ्या लॅबोरेटरीज या रेशिड्यूसाठी अप्रूव्ह केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एक चेकलिस्ट केलेली आहे. चेकलिस्ट प्रमाणे आपल्याला त्या पद्धतीने जो कोणी एजन्सी आहे ती आपल्याला युजर मॅन्युअल बनवून देते. त्या युजर मॅन्युअल प्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टीचं कंप्लायन्स करायचं. कंप्लायन्स केल्यानंतर ऑडिट केलं जातं त्या एजन्सी मार्फत. फर्स्ट ऑडिट, सेकंड ऑडिट, त्यामध्ये जर तुम्ही सगळं मेजर कंप्लायन्स केला तर मग तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. नाही तर परत ऑडिटचं कंप्लायन्स केलं जातं. त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असेसमेंट केल्या जातात आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या दृष्टिकोनातून
फी वगैरे त्यांनी फी सुद्धा त्यात प्रिस्क्राईब केलेली आहे. आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेशन म्हणजे आपल्याला बागेला मिळते. जसं आपण बाग रजिस्टर्ड केला की आपल्याला बागेचं आपण नोंदणी प्रमाणपत्र देतो ग्रेपनेट मधून आपिडाद्वारे. तर हे आहे, हे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आज आपल्याला त्या एजन्सी मार्फत काम ज्याच्याकडून केलेलं आहे ते सर्टिफिकेट मिळते. हे पुढचं व्हर्जन आहे पासपोर्टचं. नंतर विजा म्हणतो आपण. आता काही देशांना विजा लागतो, काहीला लागत नाही. आता ज्या देशाला विजा लागतो ते जर आपल्याला कंप्लायन्स करावं लागते. जसं युरोपियन युनियन आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, ते फार स्ट्रिक्ट आहेत विजाच्या बाबतीत. आणि तसंच आता ॲग्रिकल्चरचा विजामध्ये सुद्धा अशा प्रकारे कन्सेप्ट यायला लागलाय. म्हणून आपल्याला हेच देश आहेत की मेजर रिटर्न देणारे आहेत क्वालिटी मटेरियलच्या त्या मार्केटमध्ये आपल्याला टिकून राहायचं झालं तर हा एक गोष्टीकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला फार्ममध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण बागेचं नियोजन करतो, स्वच्छता सॅनिटेशन करतो, मेंटेन करतो. मग एक स्टेप का नाही करायला? आपलेच अधिकारी आज आपण हे साताऱ्यामधली बाग आहे. गेल्या सीझनमध्ये मी गेलो होतो त्यावेळेस आम्ही अशा शेतामध्ये आपण बरेच प्रोग्राम घेतलेले आहेत. लोकांचा अवेअरनेस झालेला आहे. तर ही अवेअरनेसच्या माध्यमातून आपल्याला अजून पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने काम आणि ते मग तयार झाल्यानंतर गॅप फार्म मधलं असं तिथं हार्वेस्ट केलं जातं. मग पॅक हाऊसला येतं, पॅक हाऊसला ॲक्रेडिटेशन आहे. मग प्री कोल्ड स्टोरेज तयार करून तो लास्ट केला जातो. ही सगळी चेन आपण मेंटेन केलेली आहे. आणि म्हणून ह्या अँगलने म्हणून आज द्राक्षामध्ये आपण एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. इतर पिकामध्ये आपल्याला करता येते. आंब्यामध्ये आपण सुरू केलेली आहे फार्म रजिस्ट्रेशन पासून, तिथे ग्लोबल गॅप आहे. केळीमध्ये आता आपण करतोय, सुरुवात आहे, पण एक्सपोर्टिव्ह वाढते म्हणून आता बनाना नेट लवकरच येते आणि त्या उत्पादनापासून ते आपण चेन मेंटेन करतो. भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण आता बऱ्यापैकी पॅकिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. फार्मचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी केल्यानंतर सुद्धा गॅप सर्टिफाईड असलं तरी आपण त्या मालाचं लास्टला क्वारंटाईन टेस्ट केल्याशिवाय अलाउड केलं जात नाही. इथंही केलं जातं, तिथं गेल्यानंतर त्या देशामध्ये त्यामध्ये कीड रोगाच्या बाबतीत विशेषतः काळजी घेतली जाते. आणि हे सर्टिफिकेट असेल तर अजून प्रिफरन्स मला चॅलेंज दिलं, चला इथं काही बघायची गरज नाही, त्या फार्म सर्टिफाईड बागेतला आहे म्हणजे सगळी काळजी घेतलेली आहे. एक स्पेशल व्हिजा जे म्हणतो आपलं स्पेशल एंट्री मिळते VIP, हे काम आपल्याला ह्याच्यातून मिळते आणि त्या अनुषंगाने त्याचा फायदा घेता येतो. तर तशा पद्धतीने आता ही काळाची गरज झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपला एक स्टँडर्ड सेट केलेला आहे. तो स्टँडर्ड सेट करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला इन्व्हॉल्व करणे आणि मॅक्झिमम निर्यात दर्जाचं उत्पादन करून डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट मार्केटला जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मालाची आपली सगळ्यांची ओळख निर्माण करणे. आणि ते करण्यासाठी आज आपण जर पाहिलं तर ह्यासाठी आधी आपण शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादन करणारे शेतकरी म्हणून नोंदणी करून त्यांची ओळख तयार केलेली आहे. आणि आता पुढची स्टेप आपल्याला ग्लोबल गॅप मध्ये आणणं गरजेचं आहे. आणि ते काय आता अवघड नाही, कारण आपल्याकडे डाटाबेस आहे, ते शेतकरी इंटरेस्टेड आहेत निर्यातक्षम करणारे. आणि ग्लोबल गॅप हे निर्यात करण्यासाठी आवश्यक पासपोर्ट आहे आणि ते केलं तर आपल्याला अजून त्याचा फायदा होतो. आणि अशा पद्धतीने आज आपल्या सगळ्या नेटमध्ये हे केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अशा पद्धतीची एक सिस्टीम आपण तयार केलेली आहे. आणि या वर्षी आपण 2021 हे वर्ष हे फूड सेफ्टी आणि असा विशेषतः आता फळं आणि भाजीपाला इंटरनॅशनल फळं आणि भाजीपाला डे आज जगामध्ये साजरा केला जातो हे वर्ष. आणि ह्या वर्षाचं निमित्त साधून आपण आता आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षित अन्न पिकवा ही मोहीम घेऊन त्याचाच भाग म्हणून आपण ग्लोबल गॅपकडे वळू आणि त्या अनुषंगाने डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट दोन्ही मार्केटला हमी देऊ. त्या अनुषंगाने आपण कार्य करू असं आपण या सगळ्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की असं या वर्षाचा संकल्प करा आणि आपल्या देशातून जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी काम करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. हो, ओके. काही प्रश्न असेल तर आपण सर मार्गदर्शन केलेलं आहे सर्व प्रशिक्षणार्थींना, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. यानंतर ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनच्या अनुषंगानं द्राक्ष निर्यातीमध्ये फार्मचं ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन या अनुषंगानं आपले काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण हे सेशन आता आपण फॉलो करूया. तर सर ग्लोबल गॅप सर्टिफिकेशनसाठी आपली मुदत सर किती ह्याच्यापर्यंत? नाही, याला मुदत काही नाही, केव्हाही करता येते आणि एक वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळं आता आपले जे शेतकरी, आता आपण या ट्रेसिबिलिटी नेट आणलेला आहे
त्यांना एकत्रित आणून ज्या एजन्सीज आहेत मी दिलेल्या त्याप्रमाणे त्याची वर्षभर कंटिन्यू प्रोसेस आहे ते त्याप्रमाणे हे एक कसं आहे एक स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा आहे. परीक्षेमध्ये त्याला इन्व्हॉल्व करायचं विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना. त्या अनुषंगाने 1-2 मिनिटं. त्यामुळं सुरुवात करा. ऑलरेडी जे झालेले शेतकरी आहेत त्यांचंही पहा आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे काम एक नवीन चॅलेंज जे आहे चांगलं आणि त्या माध्यमातून आपल्या मालाला अजून पुढे एंट्री करण्यासाठी एक चांगला फायदा होणार आहे आणि म्हणून ही गरज निर्माण झालेली आहे आताच्या कोरोनाच्या कालावधीत तरी. बरोबर आहे सर. बरोबर. तर मेजॉरिटी आणि याच्यामध्ये कोणालाही काही अडचण आली तर मला संपर्क साधा. तुम्ही निर्णय घ्या, शेतकऱ्याशी सोबत बसा, असं करू आपण म्हणा. ते तयार झाले तर मग कसं करायचं ते सगळं गाईड करू. ती थोडी सुरुवात केली पाहिजे आपण आता. बरोबर आहे. सुरुवात होणं गरजेची आहे पहिल्यांदा. आणि झालेली आहे आपल्याकडे बऱ्यापैकी. अवेअरनेस मेकिंग आता बऱ्यापैकी कॅन्डिडेट ना सर हे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन वगैरे प्रणाली एवढीच म्हणजे अवेअरनेस नाही सर म्हणजे क्षेत्रीय पातळीपर्यंत. आणि पण जर आपण या माध्यमातून जर आता 70% काम करतोच आपण ग्लोबल गॅपचं. येस येस फक्त आता त्याचं सर्टिफिकेशन घ्यायचं आहे. फक्त म्हणजे जे करतोय त्याला फक्त आपण सर्टिफिकेशन करून घेणं आणि ज्या काही थोड्याफार गोष्टी ऍडिशनल असतील तर त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन आणि ती प्रक्रिया पूर्ण जर केली आणि मग काय होतं एक वेगळी आयडेंटिटी ओळख तयार होते. आणि त्या ओळखीचा फायदा होतोच दोन्ही ठिकाणी. इतरही मार्केटमध्ये आला माल तर गॅप सर्टिफाईड माल म्हणलं तर त्याची ओळख तयार होते, अजून एक्स्ट्रा ओळख त्या अनुषंगाने. प्रशांत पाटील तुम्हाला काय विचारायचं आहे बोला. हा सर नमस्कार. हा नमस्कार सर मी प्रशांत पाटील आटपाडीतून बोलतोय बीटीएम. सर मी फोन यासाठी केला होता की डाळिंबामध्ये आता बऱ्यापैकी गॅपची विचारणा व्हायला लागली. हो हा तर त्यासाठी शेतकरी अजून म्हणजे त्या प्रमाणात एकत्रित नाहीत आहे. वैयक्तिकच सगळे अनार नेटला रजिस्ट्रेशन करतात. हो पण अनारनेट तर करून घ्या. अनारनेट करून घेतल्यानंतर त्यातले इच्छुक किती आहेत शेतकरी ते शॉर्टलिस्ट करा आणि त्यांना ग्रुपमध्ये ग्लोबल गॅप मध्ये आणू ना आपण पुढचं वर्जन. हो 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 सर ग्लोबल गॅप मध्ये आणतोय सर पण त्यांचे फार्म असे जवळ पाहिजेत असा विषय आहे का? नाही जवळ पाहिजे असं काही नाहीये. नाहीये ना? हो करता येते. जवळ पाहिजे असं काही नाही. त्यांनी एकसारखं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस वापरले पाहिजे. बर 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 बस काही नाही तसं करा तुम्ही. एखाद्या क्लस्टर मध्ये महत्वाचं आहे. फार एका जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यात असं नाही चालत. क्लस्टर मध्ये क्लस्टर मध्ये पाहिजे. हो क्लस्टर मध्ये तेवढं पाहिजे. ओके सर ठीक आहे मला वाटतं आत्म्याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर स्कोप आहे बघा. पातळीला जर तिथं गट तुमचे तयार असतील आणि असे जर सर्वविचारी गट किंवा शेतकरी जर एकत्र तुम्ही बांधू शकला तर त्याच गटांना तुम्ही हे सर्टिफिकेशन साठी छोटं म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने हे काम होऊ शकतं. होय सर. हो हो तुम्ही सुरू करा, इंटरेस्ट घ्या आणि तुम्हाला गाईड केल्याने तुमची आयडेंटिटी तयार होते अधिकाऱ्यांची सुद्धा. एका अधिकाऱ्याने 10 जर ग्लोबल गॅप घेतलं तुम्ही ग्लोबल मास्टर झाले ना तिथले. ती ओळख तयार करा. कृती केल्याशिवाय होणार नाही. अडचणी याल तुम्ही आहेच मला माहित मार्गदर्शन करायला. येस आणि ते सर म्हणतात तुम्हाला काय अडचणी येतील त्या ठिकाणी सर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला इच्छुक आहेत. ओके आलं पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याने वरिष्ठ विचारलं तुझ्याकडे काय वैशिष्ट्यपूर्ण काम केलं. माझ्याकडे एवढ्या स्पेसिफिसिटी मध्ये रजिस्टर्ड शेतकरी आहेत, जेवढे ग्लोबल गॅप आहेत, एवढ्या शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट होतो. हे तुमची स्ट्रेंथ दिसली पाहिजे. हो सर यावेळेस तर 132 जण एक्सपोर्ट झालेत अनारनेटला रजिस्टर झालेत. वा वा मग हेच करायचं आहे महत्वाचं. चांगलं केलं अभिनंदन. असंच करा पुढे. फक्त आता ज्या लोकांनी एक्सपोर्ट केलेला आहे त्या लोकांना फक्त तुम्ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी गव्हर्नमेंटच्या सबसिडीचा फायदा घ्या ना. आज एनएचएम मध्ये कॉम्पोनंट आहे, एकही पैसा खर्च होत नाही. त्याचा वापर करा ना. होईल ना त्याला तर योजना आहे. ठीक आहे सर. ओके सर. येस काय आणखी कुणाला आहेत काय विचारायचं आहे? हॅलो हा कोणाला बोलायचंय का आणखी का विचारायचंय का काय? प्रशिक्षणार्थी तुमच्यापैकी कोणाला बोलायचंय का काय?
ठीक आहे. हो, तर बऱ्यापैकी चालेल, काही शंका हरकत तर नाही. कोणत्या दिसत नाहीत. जरी समजा काय तुमच्या आता या विषयाच्या अनुषंगाने शंका असतील, आणि तर आणि उद्या सकाळी याच्यावरनं मी आपलं याच्यावर एक मी मराठीत आर्टिकल तयार केलेलं आहे. ते आर्टिकल मी सगळ्यांना पाठवतो मराठीतलं. ठीक आहे. मी ते तुम्हाला सर हां, सर्टिफिकेशन हां. हां, 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 सर. ते पण पाठवलं सर्क्युलेट तर करा. मेलला मी सर सगळ्या हां, ग्रुपला पाठवतो. मी शेअर करतो. पाठवतो तुम्हाला. तुमच्या येस, पाठवतो. येस, येस हं. किंवा कारण WhatsAppला लोकांना पाठवतो. काही सांगण्यासाठी ते तरी पाहिजे आपल्याकडे. हं. येस, 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 चालेल. येस, येस, ओके. येस. मग ओके. थांबवायचं? तर हां, येस सर. 1-2 मिनिटं फक्त. हो, आज हो. आपले हांडे सर त्यांच्या बिझी शेड्यूलमधून मार्गदर्शनासाठी आपल्याला उपलब्ध झाले आणि ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन बाबत अत्यंत चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी आणि रामेती कोल्हापूर यांच्या वतीने मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. उद्या सर पुन्हा आपल्याला पुढच्या लेक्चरसाठी उपलब्ध होणारच आहेत सकाळी. तर पुन्हा आपल्या काही ज्या शंका वगैरे असतील तर त्या लिहून ठेवाव्यात आणि उद्या प्रशिक्षणाच्या पहिल्या सेशन नंतर त्यानंतर आपण त्या विचाराव्यात अशी या निमित्तानं मी विनंती करतो. हां. खूप खूप धन्यवाद आणि सर. स्पेशल हां. थँक टू रामेती कोल्हापूर. पहिल्याच हां. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प, चांगला विषय घेतला, सुरुवात केली. कुठल्याही येस सर. विषयाला येस. सुरुवात करावी लागते आणि ते सुरुवात नाही, केल्याबद्दल तुमचं आणि तुमच्या रामेतीचं प्राचार्य आपण सर्वांचं मी प्रेरणास्थान आहात सर यासाठी सगळ्या प्रशिक्षण आयोजनासाठी हां. आणि नाही पण सगळ्या कृती निमित्ताने. तुम्ही करताय ना. हां, कृती येस. तुम्ही करताय. आम्ही प्रेरणा देऊन काय उपयोग आहे? कृती केलं तर त्याचा उपयोग आहे ना. बरोबर हं. सर. बरोबर चालेल, सर. चालेल. थँक यू. चालेल. आमच्या प्रशिक्षणार्थींच्या वतीनं पण सर खूप खूप आभार. कारण हे अवेअरनेस मेकिंगचा आपला हा कार्यक्रम आहे थोडक्यात. यातून जास्तीत जास्त आमचे आता बघितलं आपण प्रशांत पाटील वगैरे आहेत. या मंडळींनी जर चांगलं लीड घेतलं तर चांगलं काम होऊ शकतं यामध्ये आणि एक्सपोर्टमध्ये आपला वाटा नक्कीच वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. अशी आशा बाळगायला काही अडचण नाही सर. खूप आणि खूप धन्यवाद. रामेती मार्फत अशी कार्यशाळा आयोजित केली याचं प्रचार प्रसिद्धी करा वेगवेगळ्या माध्यमातून, येस, येस सर. येस की सर. अशा आहे. अशा प्रकारे घेतलेली आहे, हे असं करणार आहे, असे माहिती लोकांपर्यंत जाऊ द्या. काय चाललंय काय नाही. रामेतीचंही नाव दिसेल ना, की नाही आणि अशा शेतकरी पद्धतीने गटांना घेतली. पण शेतकऱ्यांना पण सर हे पाठवून चॅनल दिलेले द्या, आहे विषय. वेगळ्या मीडियात द्या, अशा अवेअरनेस हे चाललेलं आहे. सुरू द्या. डिपार्टमेंट काहीतरी करते विभागामध्ये रामेती. येस. या बरोबर. माध्यमातून तसंही करा. हं? येस सर. चालेल. येस. ओके. ओके. थँक यू. थँक्यू सर. थँक्यू. दुपारच्या सेशनमध्ये आपल्याला पुन्हा 2 वाजता सगळ्यांनी जॉइन व्हायचं आहे. तर तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया आणि बरोबर 2 वाजता मॅक्सिमम 2 वाजून 5 मिनिटापर्यंत मी जॉइन करून घेतोय. त्याच्यानंतर मात्र जॉइन करून घेणार नाही. पुन्हा जाणीव करून देतो. आज बरेच प्रशिक्षणार्थी नंतर जॉइन होण्याचा प्रयत्न केला, पण नाही जॉइन करू घेतलं मी. तर ही एक सगळ्यांनी नोंद करून घ्या आणि वेळेवर सगळ्यांनी जॉइन व्हा आणि कुणालाही यामधनं डिस्टर्ब करणे किंवा कुणाला त्रास देणे हा यामधला उद्देश नाही. हा शिस्तीचा एक भाग म्हणून आपण वेळेचं बंधन आणि शिस्तीचा भाग म्हणून आपण तो समजून घ्यावा. तर आपण या ठिकाणी थांबूया. दुपारी 2 वाजता पुन्हा बरोबर जॉइन होऊया. धन्यवाद.